So hello, welcome back friends. In this lecture, we are going to study the new optical instrument, the telescope. टेलिस्कोप मित्रांनो, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट बघितलेलं आहे. कोणतं सांगा? मायक्रोस्कोप बघितलेलं आहे. मायक्रोस्कोपचे आपण दोन पार्ट बघितले. एक आहे सिंपल मायक्रोस्कोप, ज्याच्यामध्ये मला सांगा एकच कॉन्व्हेक्स लेन्स यूज केली जाते, आणि अनदर कंपाऊंड मायक्रोस्कोप ज्याच्यामध्ये दोन कॉन्व्हेक्स लेन्स यूज केले जातात. एकाला ऑब्जेक्टिव्ह म्हटलं जातं, एकाला आयपीस म्हटलं जातं. बरोबर. ऑब्जेक्टिव्हची जी फोकल लेंथ आहे ती कशी असते? कमी असते. ऑब्जेक्टिव्ह छोटा असतो. आणि आयपीसची जी फोकल लेंथ आहे ती कशी असते? जास्त असते. आयपीस कसा असतो? मोठा असतो. ओके. मग कंपाऊंड मायक्रोस्कोपचे आपण वेगवेगळे केसेस बघितले. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप स्टडी केली. त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला, म्हणजेच या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, दॅट इज टेलिस्कोप. टेलिस्कोप. आता हा जो आहे टेलिस्कोप, जसं की आपल्याला माहित आहे मायक्रोस्कोप आपण कशासाठी वापरतो रे? एखादे छोटे छोटे ऑब्जेक्ट आहेत, बरोबर, एकदम स्मॉल ऑब्जेक्ट आहेत, स्मॉल साईजचे ऑब्जेक्ट आहेत, बरोबर. हे आपल्याला यांचे इमेजेस मॅग्निफाय करून बघण्यासाठी आपण काय करतो रे? मायक्रोस्कोप यूज करत असतो. म्हणजे थोडक्यात छोट्याचं मोठं करून बघण्यासाठी मायक्रोस्कोप वापरायचा, बरोबर. आणि टेलिस्कोप आहे, टेलिस्कोप असं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला दूरचे ऑब्जेक्ट बघायचे आहेत. समजा आपल्याला स्टार बघायचे आहेत, प्लॅनेट बघायचे आहेत, तर त्या केसमध्ये मायक्रोस्कोप वापरून चालत नाही, बरोबर. कारण मायक्रोस्कोपच्या केसमध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कुठे ठेवावा लागतो रे? ऑब्जेक्टिव्हच्या जवळ ठेवावा लागतो, बरोबर. तेव्हाच आपण काय करू शकतो? त्याची इमेज आपण मॅग्निफाय करून बघू शकतो. परंतु समजा ऑब्जेक्ट इतका लांब आहे की आपण तो आपल्या नेकेड आयने आपल्याला प्रॉपर दिसत नाही, म्हणून आपण त्याची क्लिअर इमेज बघण्यासाठी आपण टेलिस्कोप वापरतो. टेलिस्कोपला मराठीमध्ये दुर्बीण असं म्हणतात. ओके. मग टेलिस्कोपचे त्याचा यूज जो आहे, त्याच्या यूज नुसार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरले त्याच्यानुसार एक 2 ते 3 टाइप्स पडतात. कोणकोणते बघा. एक आहे ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. सेकंड यूज आहे, सेकंड त्याचा पार्ट आहे टेलिस्कोपचा, सेकंड टाइप आहे गॅलिलियन टेलिस्कोप. गॅलिलियन टेलिस्कोप. त्याच्यानंतर थर्ड आहे कॅसिग्रेन. कॅसिग्रेन म्हणजेच ह्याला म्हणतात रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. कसला रे? रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता हे नाव आपल्याला काय दाखवतं? रिफ्लेक्शन होणार आहे. त्याचा अर्थ त्या टेलिस्कोप मध्ये काय यूज केलेली असणार सांगा मला? मिरर यूज केलेली असणार, बरोबर. हा. कॅसिग्रेन, गॅलिलियन आणि ऍस्ट्रॉनॉमिकल हे 3 टाइप आहेत टेलिस्कोपचे. बेसिकली टेलिस्कोप इज an optical instrument which is used to observe, to see the distant object clearly. म्हणजेच टेलिस्कोप हे असं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला दूरचे जे ऑब्जेक्ट आहेत, खूप लांबचे जे ऑब्जेक्ट आहेत ते आपल्याला क्लिअरली बघण्यासाठी, त्यांचा जो अँगल मॅग्निफाय करण्यासाठी टेलिस्कोप वापरतात. दूरचे ऑब्जेक्ट जे आहेत काय करण्यासाठी रे? क्लिअरली बघण्यासाठी. ओके. म्हणजे थोडक्यात दूरचे जे ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्ट कडून येणारे रेज आहेत त्यांचं मॅग्निफिकेशन करण्याचं काम टेलिस्कोपचं आहे. अँगल मॅग्निफायरच आहे हा पण, बरोबर. आता पुढे जायचं आपल्याला. टेलिस्कोपचा फर्स्ट टाइप बघायचा आपल्याला, ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारतात. ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप म्हणजे थोडक्यात काय रे? तर खूप लांबचे जे प्लॅनेट्स आहेत, स्टार आहेत, ऍस्ट्रॉनॉमिकल फिजिक्स मध्ये किंवा ऍस्ट्रॉनॉमिक्स मध्ये काय केलं जातं? तर ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणे म्हणजेच ऍस्ट्रॉनॉमिक, बरोबर. मग या ऍस्ट्रॉनॉमिक्स मध्ये किंवा ऍस्ट्रॉनॉमिकल फिजिक्स मध्ये ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी जो टेलिस्कोप यूज करतात त्याला आपण म्हणतो ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. ओके. मग ह्या ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये काय काय यूज केलं जातं बघा. फर्स्ट, ह्याच्यामध्ये 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज केले जातात. 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज केले जातात. सर मग कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये पण 2च कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरत होता. हा, मग ह्याच्यामध्ये सुद्धा 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरतात. म्हणजे सिमिलॅरिटी बिटवीन ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इन बोथ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस आर युज्ड. दोघांच्या मध्ये सुद्धा 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरतात. आता मग ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो आपल्याला बघायचा. आता ह्या ज्या 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस आहेत, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये आपण त्या कॉन्व्हेक्स लेन्सेसना लेबलिंग पण केलं होतं, त्यांचं बारसं पण घातलं होतं. काय सांगा? एकाला आपण काय म्हणत होतो? ऑब्जेक्टिव्ह म्हणत होतो, आणि एकाला आपण काय म्हणत होतो? आयपीस म्हणत होतो. ओके. मग ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस आहेत त्याला आपण एकाला म्हणणार आहे ऑब्जेक्टिव्ह. वन इज ऑब्जेक्टिव्ह
आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, ज्या साईडला आपण ऑब्जेक्ट बघणार आहे, म्हणजे ऑब्जेक्ट कडून येणारे रेज ज्या लेन्स मधून आतमध्ये येणार आहेत त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह. आणि दुसरी जी आहे, ज्या लेन्स मधून रे ऑफ लाईट रिफ्रॅक्ट होऊन पास होऊन आपल्या डोळ्यामध्ये जाणार आहेत त्याला आपण काय म्हणतो रे, आयपीस म्हणतो. बरोबर, ह्या दोन लेन्सेस यूज केले जातात. इथं बघा कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा दोन लेन्सेस वापरत होतं, त्यांना सुद्धा नाव होतं ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस. आणि ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये सुद्धा दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरतो, यांना सुद्धा नाव दिले आपण ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. ही झाली सिमिलरिटी. आता डिफरन्स काय बघा, खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. जो ऑब्जेक्टिव्ह वापरायचा आहे आपल्याला, बघा मी डायग्राम ड्रॉ करतो, तुम्हाला काय जाणवतंय बघा. हा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि समजा इकडे आयपीस आहे. काय डिफरन्स जाणवतो सांगा मला. तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोपची डायग्राम आठवा, त्याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस आपण ड्रॉ केला होता. हा, परंतु ऑब्जेक्टिव्ह कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये मित्रांनो कसा लिहिला होता आपण, कसा ड्रॉ केला होता, छोटा आणि आयपीस मोठा होता. इथं उलट आहे, इथं काय ऑब्जेक्टिव्ह मोठा आहे, आयपीस छोटा आहे. लक्षात येतंय, ऑब्जेक्टिव्ह फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ ऑफ आयपीस. आलं लक्षात. म्हणजेच ह्या टेलिस्कोप मध्ये ऑब्जेक्टिव्ह जो आहे, ऑब्जेक्टिव्ह मोठा असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह मोठा. ओके. आणि आयपीस जो आहे, आयपीस हा कसा असणार बाळांनो, छोटा असणार आहे. लक्षात आलं. ठीक. ओके. आता राहिला प्रश्न, सर कशासाठी ऑब्जेक्टिव्ह मोठा केला जातो ऍस्ट्रॉनॉमिकल फिजिक्स मध्ये किंवा ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये, तर त्याचं उत्तर आपल्याला समजणार आहे. बघा आता मी काय करतोय, एक ऑब्जेक्टिव्ह ड्रॉ करतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी. हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. आणि हा त्या ऑब्जेक्टिव्हचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, कॉन्व्हेक्स लेन्सच आहे. ओके. हा ऑब्जेक्टिव्हचा ऑप्टिकल सेंटर आहे. ओ फॉर ऑब्जेक्टिव्ह लेट करूया आपण. बरोबर. आणि ह्या ऑब्जेक्टिव्हच्या ह्या बाजूला ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि आपण हा जो आहे टेलिस्कोप यूज करतोय म्हटल्यानंतर ऑब्जेक्ट काय, दूरचा ऑब्जेक्ट बघण्यासाठी. बरोबर. म्हटल्यानंतर दूरच्या ऑब्जेक्ट कडून मी एक दोन रे ऑफ लाईट घेतो का, तर कमीत कमी आपल्याला दोन रे ऑफ लाईट गरजेचे असतात इमेज फॉर्मेशनसाठी. ओके. म्हणजे हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, ह्या ऑब्जेक्टिव्ह मधून अनंत रे ऑफ लाईट ऑब्जेक्ट कडून जाणार आहे आतमध्ये, परंतु आपण कमीत कमी दोन रे ऑफ लाईट घेतले. ओके. समजा एक रे ऑफ लाईट असा घेतला मी, हा असा एक रे ऑफ लाईट कशातून गेला सांगा, ऑप्टिकल सेंटर मधून गेला. एक रे ऑफ लाईट कशातून जाणार घेतला मी, ऑप्टिकल सेंटर मधून जाणार घेतला. आणि दुसरा एक रे ऑफ लाईट मी असा घेतला, चालेल. हा एक रे ऑफ लाईट घेतला. असे दोन रे ऑफ लाईट घेतलेले आहेत. ओके. ठीक आहे. जो रे ऑफ लाईट ऑप्टिकल सेंटर मधून जातो तो तुम्हाला माहित आहे कशातून जातो रे सांगा, सरळ जातो विदाउट एनी डेव्हिएशन. ओके. जो रे ऑफ लाईट ऑप्टिकल सेंटर मधून जातो तो विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून जातो. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय डाऊट आहे, नाही. दुसरा एक रे ऑफ लाईट आहे, हा जो घेतला आपण, हा समजा इथं काय झालं रे, त्याचं रिफ्रॅक्शन झालं, अगेन इथं रिफ्रॅक्शन झालं. बरोबर. आणि हा जो आहे इथं इमेज फॉर्म झाली. बघा हा जो रे ऑफ लाईट आहे, हा रे ऑफ लाईट आला, लेन्समध्ये शिरला, अगेन लेन्स मधून बाहेर पडला आणि ह्या डायरेक्शन मध्ये गेला. आणि हे दोन्हीही रे ऑफ लाईट कुठे इंटरसेक्ट झाले, ह्या पॉइंटला इंटरसेक्ट झाले. एक रे ऑफ लाईट ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा आणि दुसरा रे ऑफ लाईट वरून आलाय. बरोबर. हे दोन्हीही रे ऑफ लाईट ह्या पॉइंटला इंटरसेक्ट झाले. बरोबर. समजा असं लेट करूया की जो ऑब्जेक्ट आहे तो खूप लांब आहे आणि त्या ऑब्जेक्टची हाईट जी आहे किंवा ऑब्जेक्टला आपण नाव देऊया ए बी. ऑब्जेक्टला नाव काय दिलं, समजा ए बी असं नाव दिलं. ओके. काय डाऊट आहे का, ऑब्जेक्टला आपण काय नाव दिलं, ए बी असं नाव दिलेलं आहे. तर ह्या ए हा पॉईंट कुठे आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती आहे. तर ए ची इमेज कुठे फॉर्म होणार, प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच फॉर्म होणार. आणि जो बी आहे तो वर आहे. बरोबर. मग बी ची इमेज कुठे फॉर्म होणार आहे सांगा, खाली फॉर्म होणार. ओके. म्हणजे ही जी इमेज असणार आहे ही कोणाची इमेज असणार आहे, बी ची. आपण याला लेट केली बी डॅश आणि इथून परपेंडिक्युलर टाकला प्रिन्सिपल ऍक्सिस वरती. ही जी आहे ह्या पॉइंटला इमेज फॉर्म होणार आहे ती कुणाची, ए ची इमेज ए डॅश. ओके. म्हणजेच ऑब्जेक्ट जो आहे, दूरचा ऑब्जेक्ट आपण बघण्यासाठी हा ऑब्जेक्टिव्ह ठेवला इथं. ह्या ऑब्जेक्टिव्ह कडून जी इमेज फॉर्म झाली ती इमेज कसल्या, ए डॅश बी डॅश. काय डाऊट आहे का. हा, आता इकडे बघा, हा जो रे ऑफ लाईट आला, हा रे ऑफ लाईट कुठून आलाय, ऑब्जेक्ट कडून आलाय. आणि हा सुद्धा रे ऑफ लाईट कुठून आलाय, ऑब्जेक्ट कडून आलाय. हे दोन्हीही रे ऑफ लाईट ऑब्जेक्ट कडून आलेत. आणि हा जो अँगल आहे, आता हा अँगल अल्फा लेट केला. मग सांगा आता हा अल्फा जो आहे तो कसला अँगल झाला, अँगल मेड बाय ऑब्जेक्ट. कारण हे दोन्ही रे ऑफ लाईट ऑब्जेक्ट कडून आलेत आणि ह्या रे ऑफ लाईटनी काय बनवलाय रे, अँगल बनवलाय प्रिन्सिपल ऍक्सिसशी अल्फा. मग अल्फाला आपण काय लेट करूया, अल्फा इज इक्वल टू अँगल बाय ऑब्जेक्ट. अँगल बाय ऑब्जेक्ट. काय डाऊट आहे का, अँगल बाय ऑब्जेक्ट. मग आता मला सांगा, ए डॅश बी डॅश ही कसली इमेज झाली, ऑब्जेक्टिव्हने तयार केलेली इमेज झाली. म्हणून ह्याला आपण काय म्हणूया, ए डॅश बी डॅशला आपण नाव दिलं
कसली रे इमेज? इंटरमिडिएट इमेज. कसली इमेज? इंटरमिडिएट इमेज. ओके, फायनल इमेज नाही, कारण अजून पुढे आयपीस येणार बाकी आहे. इंटरमिडिएट इमेज कुणाकडून फॉर्म झालेली? बाय ऑब्जेक्टिव्ह. बाय ऑब्जेक्टिव्ह. काय डाऊट आहे का? ठीक आहे. मग आता मला सांगा, हा जर अल्फा असेल, बरोबर, तर हा काय असणार रे? हा सुद्धा अल्फा असणार. सर का होतं? बघा, ही स्ट्रेट लाईन आहे प्रिन्सिपल ऍक्सिस, आणि हा जो रे ऑफ लाईट आहे हा विदाऊट एनी डेव्हिएशन सरळ गेलाय. बरोबर, म्हणजे हा सुद्धा रे ऑफ लाईट स्ट्रेटच आहे. बरोबर, म्हणजे ह्याचं डेव्हिएशनच झालेलं नाही, का तर ऑप्टिकल सेंटर मधून गेला. मग हा अल्फा असेल तर अपोजिट अँगलने हा सुद्धा अल्फा झाला. काय डाऊट आहे? नाही. ठीक आहे. मग ए डॅश बी डॅश ही कसली इमेज झाली? इंटरमिडिएट इमेज झालेली. ओके, ठीक आहे. मग आता पण आपण इमेज फॉर्मेशन जे बघितलेलं आहे ते कुणाकडून बघितलेलं आहे? ऑब्जेक्टिव्ह कडून बघितलेलं आहे. आपल्याला माहित आहे ऑब्जेक्टिव्ह हा मोठा आहे टेलिस्कोपच्या केसमध्ये, आणि आयपीस हा कसा आहे? छोटा आहे. मग मी आता अजून एक लेन्स ड्रॉ करतोय, त्याला आपण काय म्हणणार आहोत? आयपीस असं म्हणणार आहोत. बघा, आता अजून एक तुम्ही गोष्ट मला सांगायची आहे ह्या ऑब्जेक्टिव्हच्या केसमध्ये. ऑब्जेक्ट कुठं आहे? ऑब्जेक्ट हा दूर आहे. बरोबर, कारण आपण टेलिस्कोप मुळातच यूज कशासाठी करतो? दूरचं ऑब्जेक्ट बघण्यासाठी. ओके, ऑब्जेक्ट हा ह्या ऑब्जेक्टिव्ह पासून, ह्या लेन्स पासून, ह्या टेलिस्कोप पासून खूप दूर आहे. खूप दूर म्हणजे कुठे रे? अप्रॉक्सिमेटली इन्फायनाइट डिस्टन्स वरती. आणि जर ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती असेल तर एखादी लेन्स त्याची इमेज कुठे फॉर्म करते मला सांगा? फोकस वरती फॉर्म करते. कारण लक्षात येते ऑब्जेक्ट कुठे आहे? इन्फायनाइट डिस्टन्स वरती, खूप लांब आहे. म्हटल्यावर ह्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे, ही लेन्स आहे ऑब्जेक्टिव्ह नावाची, ही लेन्स कुठे फॉर्म करणार आहे? फोकस वरती. मग आता ही जी इमेज फॉर्म झालेली आहे ही कुठे फॉर्म झालेली असणार आहे? फोकस वरती फॉर्म झालेली असणार आहे. कुणाच्या फोकस वरती? ह्या ऑब्जेक्टिव्हच्या. आता इथून बघा, इमेज पासून तिथपर्यंत हे डिस्टन्स काय होणार आहे? फोकल लेंथ. कुणाची? ऑब्जेक्टिव्हची. लक्षात येते? ही काय झालेली? फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. कारण हा जो आहे हा काय असणार सांगा? फोकस असणार. कुणाचा? ह्याचा असणार. लक्षात येते? का बरं तिथे इमेज फॉर्म झालेली आहे फोकस वरतीच? कारण ऑब्जेक्ट कुठं आहे? डिस्टंट ऑब्जेक्ट आहे, खूप लांबचा ऑब्जेक्ट आहे. आणि खूप लांब म्हणजे जर इन्फायनाइट डिस्टन्स वरती असेल तर इमेज कुठे फॉर्म होते? फोकस वरती फॉर्म होत असते. म्हणजेच हा पॉईंट काय असणार आहे? फोकस असणार आहे ह्या ऑब्जेक्टिव्हचा. आणि ह्या फोकसचं ऑप्टिकल सेंटर पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय असते? फोकल लेंथ. ओके, ठीक आहे. अजून एक मी लेन्स घेतोय, त्याला आपण आयपीस म्हणणार आहोत. बघा, आयपीस समजा मी आता आयपीस ऍज कम्पॅरेटिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह कसा असणार? छोटा असणार. मी अगोदर सांगितलं फोकल लेंथ कुणाची? ऑब्जेक्टिव्हची जास्त असणार आयपीस पेक्षा. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मोठा आहे. बरोबर, आयपीस आता आपल्याला छोटा ड्रॉ करायचा आहे. बघा, मी छोटा ड्रॉ करतोय आयपीस. हा झाला आयपीस. लक्षात आलं? हा काय झाला रे? आयपीस झालेला आहे. लक्षात ठेवा, हा आयपीस झाला. आता ह्याची फोकल लेंथ ह्या ऑब्जेक्टिव्हच्या फोकल लेंथ पेक्षा आपण बघूनच सांगू शकतोय की कमी आहे. ओके, आता ह्या आयपीसला जर आपण विचारलं की तुझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण आहे, तर काय म्हणेल रे सांगा? सर, माझ्या समोर हाय म्हणजेच ए डॅश बी डॅश आहे. म्हटल्यानंतर माझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण होणार? ए डॅश बी डॅश होणार. काय डाऊट आहे का? बघा, लक्षात येतंय? म्हणजे थोडक्यात काय, ऑब्जेक्टिव्हने तयार केलेली इंटरमिडिएट इमेज जी आहे ती आयपीस साठी काय होईल रे? ऑब्जेक्ट होणार आहे. बघा, ए डॅश बी डॅश इज इंटरमिडिएट इमेज बाय ऑब्जेक्टिव्ह विच विल ऍक्ट ऍज ऑब्जेक्ट फॉर कोणासाठी रे? आयपीस साठी. ओके, ऑब्जेक्ट फॉर आयपीस साठी. हा, मग आता आयपीस कडे जे रे ऑफ लाईट जाणार आहेत ते ए डॅश बी डॅश मधून जाणार आहेत. मग आता आपल्याला माहित आहे एक पॅरलल रे ऑफ लाईट घेतला आपण. ओके, आणि दुसरा कशातून घेऊया? ऑप्टिकल सेंटर मधून हा एक रे ऑफ लाईट घेतला. असा समजतंय? ऑप्टिकल सेंटर मधून एक रे ऑफ लाईट घेतला, आणि कसा घेतला रे? पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस घेतला. ओके, हा, आता ऑप्टिकल सेंटर मधून जो रे ऑफ लाईट जाणार आहे तो कसा जातो? विदाऊट एनी डेव्हिएशन सरळ निघून जातो. काय डाऊट आहे? आणि जो पॅरलल आलाय तो कशातून जातो सांगा? फोकस मधून जातो. जो पॅरलल आलाय तो कशातून जातो? फोकस मधून. जर मी इकडे असा डोळा लावला तर मला सांगा हे भविष्यात कुठे इंटरसेक्ट होतील का इमेज फॉर्म होण्यासाठी? नाहीत होणार. का तर हा आणि हा जर आपण बघितलं तर एकमेकांच्या पासून कसे जाणार आहेत रे? लांबच जाणार आहेत. बरोबर, म्हटल्यानंतर आता आपण काय करतो रे सांगा? पाठीमागे वाढवतो. बरोबर, अशा पाठीमागे बॅक ट्रॅक करतो त्यांना. आता हा एक रे ऑफ लाईट मी असा सुद्धा वाढवला. बघा, पाठीमागे हा असा वाढवला. समजतंय? बघा, तुम्ही स्केलने ट्राय करायचंय. जे इमेज फॉर्मेशन दाखवायचंय ते स्केलने दाखवायचंय. इथं ते दोन रे ऑफ लाईट काय झालेले दिसले मला? इंटरसेक्ट झालेले दिसले. म्हणून मी इथं काय टाकला? असा इथं परपेंडिक्युलर टाकला. म्हणजे ही जी इमेज आहे बी डबल डॅश आणि ही ए डबल डॅश,
म्हणजे फायनल इमेज कोणती आहे, तर फायनल इमेज आहे A डबल डॅश B डबल डॅश. लक्षात घ्या, फायनल इमेज कोणती आहे, फायनल इमेज इज इक्वल टू A डबल डॅश B डबल डॅश. समजलं. बरं, आता ही फायनल इमेज कोणी फॉर्म केली, तर आयपीसने फॉर्म केलेली आहे. ओके, आता ही जी फायनल इमेज आहे A डबल डॅश B डबल डॅश, ह्या फायनल इमेजने आयपीसच्या इथं जो अँगल बनवलाय तो हा आहे का बघा, हा अँगल दिसतोय का बघा, ह्याला आपण काय लेट करूया, बीटा. मग बीटाला आपण काय म्हणू शकतो सांगा, बीटा इज इक्वल टू अँगल बाय इमेज. अल्फाला काय म्हणलं होतं आपण सांगा, अँगल बाय ऑब्जेक्ट म्हणलं होतं. मग बीटाला काय ना सांगा, अँगल बाय इमेज. ओके, समजतंय. मग आता तोच बीटा जो आहे तो A डॅश B डॅश ने सुद्धा तोच अँगल केलाय आणि A डबल डॅश B डबल डॅश ने सुद्धा तोच अँगल केलेला आहे. ओके, काय डाऊट आहे का, ठीक आहे. मग आता मला सांगा, ही जर आयपीस असेल आणि ह्या आयपीस पासून, आयपीस साठी जर A डॅश B डॅश हा ऑब्जेक्ट असेल, तर मग ह्या आयपीस पासून A डॅश B डॅश किती डिस्टन्स वरती, त्याला आपण लेट केला UE. UE काय होणार सांगा, तर UE होणार ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर कोणासाठी रे, आयपीस साठी. ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस झाला. ओके, समजते सगळ्यांना, काय डाऊट आहे का बघा. ठीक आहे, आतापर्यंत आपण जे लेट केलंय ते थोडंसं आपण रिवाइज करूया. बघा काय काय केलंय. तर ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये 2 कॉन्व्हेक्स लेन्स आहेत, एकाला ऑब्जेक्टिव्ह म्हणणार आहे, एकाला आयपीस म्हणणार आहे. बरोबर, ऑब्जेक्टिव्ह कसा आहे, मोठा ठेवायचा आहे. आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये ऑब्जेक्टिव्ह छोटा आणि आयपीस मोठा ठेवायचं. आता तसं ना, इथं ऑब्जेक्टिव्ह छोटा, ऑब्जेक्टिव्ह मोठा, आयपीस छोटा ठेवायचा आहे. ओके, आता पुढे बघा, हा जो एफओ लेट केला, एफओ म्हणजे काय असणार सांगा, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. एफई काय असणार सांगा, आता ही सुद्धा लेन्सच आहे, ही लेन्स होती, हिची फोकल लेंथ आहे म्हटल्यावर ही पण लेन्स आहे, हिची पण फोकल लेंथ असणार. फोकल लेंथ ऑफ कुणाची रे, आयपीस. ओके, फोकल लेंथ ऑफ आयपीस. ठीक, आता पुढे बघा, युई आपण काय म्हणतोय सांगा, ऑब्जेक्ट डिस्टन्स कुणासाठी, फॉर आयपीस साठी. बरोबर, आयपीस पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे, ते डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस. सांगा किती डिस्टन्स वरती युई. सांगा ऑब्जेक्ट आयपीस साठी ऑब्जेक्ट कोण आहे, A डॅश B डॅश. परंतु ही तर काय आहे, इमेज कोणी तयार केलेली, ऑब्जेक्ट इमेज. म्हणजे ह्याने तयार केलेली इमेज ह्याच्यासाठी ऑब्जेक्ट म्हणून का. समजलं मित्रांनो. मला सांगा, आपल्याला फायनल इमेज जी दिसणार आहे ती कोणती दिसेल, A डॅश B डॅश का A डबल डॅश B डबल डॅश. अगदी बरोबर आहे, A डबल डॅश B डबल डॅश. कारण A डॅश B डॅश ही कसली इमेज आहे, इंटरमिडिएट इमेज आहे. ओके, समजतंय. ठीक, आता पुढे जाऊया आपण. अल्फाला आपण काय लेट केलाय, अल्फाला म्हणलं अँगल बाय ऑब्जेक्ट, आणि बीटाला आपण काय लेट केलाय, अँगल बाय इमेज. ठीक आहे, आता आपल्याला मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायचे. नाव मॅग्निफाईंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इज इक्वल टू. मित्रांनो मला सांगा काय फॉर्म्युला मॅग्निफाईंग पॉवरचा, अँगल बाय इमेज ओके, टू अँगल बाय ऑब्जेक्ट. हा कशाचा फॉर्म्युला आहे रे, मॅग्निफाईंग पॉवरचा. ओके, मग आता मला सांगा, अँगल बाय इमेज मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू काय सांगा, अँगल बाय इमेज आपण काय म्हणलं, बीटा म्हणलोय, बीटा अपॉन अँगल बाय ऑब्जेक्टला आपण काय म्हणलोय, अल्फा म्हणलोय. ओके, हा, आता मग मला सांगा, टॅन बीटा इज इक्वल टू बीटा. आपल्याला माहित आहे स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन सगळ्यांना माहित आहे. टॅन बीटा किंवा टॅन थिटा इज इक्वल टू थिटा असतो जर एखादा अँगल एकदम छोटा असेल. बरोबर, आता आपण डिस्टंट ऑब्जेक्ट बघतो त्याच्यामुळे हे जे अँगल असणार आहेत हे कसे असणार, ते एकदम स्मॉल अँगल असणार. तर लक्षात, जर अँगल छोटा असेल आणि रॅडियन मध्ये मोजला असेल तर साइन थिटा इज इक्वल टू थिटा येतो, टॅन थिटा इज इक्वल टू थिटा येतो. ओके, मग तसंच टॅन बीटा इज इक्वल टू बीटा आला. मग या ट्रायंगलकडे बघून सांगा, टॅन बीटा इज इक्वल टू काय ना सांगा, टॅन बीटा, बीटाच्या समोरची बाजू A डॅश B डॅश. ओके, हा जो छोटा ट्रायंगल आहे त्याच्यात मी विचार करतोय, हा बघा हा ट्रायंगल. ओके, ह्याच्यात मी टॅन बीटा लावला, A डॅश B डॅश समोरची बाजू म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे ऍडजस्टंट साइड काय UE, A डॅश B डॅश अपॉन UE. तसंच टॅन अल्फा इज इक्वल टू काय येणार रे, अल्फा येणार. ओके, पण टॅन अल्फा इज इक्वल टू अल्फा असेल तर हा इकडे बघा, हा अल्फा आहे तर हा पण अल्फा आहे, आपल्याला माहिती आहे अपोजिट. आता हा ट्रायंगल बघायचा सगळ्यांनी. ओके, सांगा अल्फा हाय, अल्फाच्या अपोजिट कोण आहे, A डॅश B डॅश याचा अपॉन ऍडजेसंट कोण आहे मित्रांनो, ऍडजेसंट ही आहे बघा,
ओ टू ए डॅश, बरोबर. आपण हा ट्रायंगल बघतोय ओ ए डॅश बी डॅश, बरोबर. ह्याच्यात टॅन अल्फा लावला, ए डॅश बी डॅश आपण ऍडजस्टंट कोण आहे एफ ओ. ओके, मग ह्या व्हॅल्यू उचलून येतं टाकूया आपण. मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू काय सांगा बीटा. बीटाची व्हॅल्यू काय सांगा ए डॅश बी डॅश अपॉन यूई डिवायडेड बाय ए डॅश बी डॅश अपॉन एफ ओ. ओके, बीटा अपॉन अल्फा टाकला, बरोबर. हे उलटून मल्टिप्लिकेशन केलं कसं येईल सांगा ए डॅश बी डॅश अपॉन यूई इंटू एफ ओ अपॉन ए डॅश बी डॅश. हे ए डॅश बी डॅश कॅन्सल होतील. मग मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप इज इक्वल टू काय सांगा एफ ओ अपॉन यूई, एफ ओ अपॉन यूई. परंतु इकडे तिकडे कोण आहे का बघायचं, नाही तर निगेटिव्ह साईन टाकायचं. का बरं निगेटिव्ह साईन टाकलंय मला सांगा, का बरं निगेटिव्ह साईन टाकलं असेल, देवाचं असतं नाही. निगेटिव्ह साईन का टाकलंय, हा निगेटिव्ह साईन टाकण्याचं कारण बघा, ऑब्जेक्ट कुठं आहे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे. ऑब्जेक्ट कुठं आहे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे. आणि फायनल इमेज जी फॉर्म झाली, कोणती फायनल इमेज ए डबल डॅश बी डबल डॅश, ही फायनल इमेज कुठं आहे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली आहे. म्हणजेच ती कशी झाली इन्व्हर्टेड, बरोबर. ऑब्जेक्टची जर कम्पेअर केली तर कशी झाली इन्व्हर्टेड. ओके, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट final image is inverted with respect to object, is inverted with respect to object. काय डाऊट आहे का बघा. मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला काय मिळाला मायनस एफ ओ अपॉन यूई. काय डाऊट आहे का, ठीक आहे. आता ह्याच्यावरून मित्रांनो लेंथ ऑफ ट्यूब जर विचारली तुम्हाला, लेंथ ऑफ ट्यूब एल इज इक्वल टू जर विचारली तर मला सांगा लेंथ ऑफ ट्यूब म्हणजे काय असतं. इट इज डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस, बरोबर. लेंथ ऑफ ट्यूब म्हणजे काय असतं सांगा, दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्स. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. लेंथ ऑफ ट्यूब म्हणजे काय असतं डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस या दोघांच्या मधलं डिस्टन्स. मग आता या डायग्राम कडे बघून मला सांगा ह्या दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्स म्हणजे काय सांगा एफ ओ प्लस यूई. परंतु एफ ओ ची मॅग्निट्यूड प्लस यूई ची मॅग्निट्यूड. आपल्याला फक्त मॅग्निट्यूडशी काय करायचं आहे प्रश्न ठेवायचा, बरोबर. आपल्याला फक्त कशाची गरज आहे मॅग्निट्यूडची गरज आहे. आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस पाहिजे. इथे साइन कन्व्हेन्शनचा वापरायची गरज आहे का. समजा फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट असेल 12 आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस म्हणजेच यूई जर असेल 2, मग किती होणार सांगा 12 प्लस 2 14 सेंटीमीटर. इट इज द लेंथ ऑफ ट्यूब. समजतंय, ठीक आहे. समजलं आतापर्यंत. आता वेगवेगळ्या केसेस बघायचे. तुम्ही म्हणाल सर ह्या दोन लेन्सेसच्या मधलं जे डिस्टन्स आहे ज्याला आपण काय म्हणतोय लेंथ ऑफ ट्यूब म्हणतोय, हे व्हॅरी होऊ शकतं का. ऑफकोर्स व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे हे जे दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे, या दोघांच्या मधलं डिस्टन्स आपण काय करू शकतो कमी जास्त करू शकतो. लक्षात येते बाय चेंजिंग द पोझिशन ऑफ आयपीस. समजलं, ठीक आहे. आता पुढे बघा जनरल फॉर्म्युला काय झाला मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपचा मायनस एफ ओ अपॉन यूई. आता केसेस बघा, केसेस. फर्स्ट केस आहे जर फायनल इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल. इफ फायनल इमेज ऍट इन्फिनिटी वरती, फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल तर काय येते बघा. तर मला सांगा ही जी आहे फायनल इमेज कोण फॉर्म करतोय आयपीस फॉर्म करतोय. ही इन्फिनिटी वरती कधी फॉर्म करेल मला सांगा. हा जेव्हा ह्या आयपीस साठी ऑब्जेक्ट कुठे येईल ह्या आयपीसच्या फोकसवरती. एखाद्या ऑब्जेक्टची इमेज एखादी लेन्स इन्फिनिटी वरती केव्हा तयार करते जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो त्या लेन्सच्या फोकसवरती असेल, बरोबर. जर ऑब्जेक्ट लेन्सच्या फोकसवरती असेल तर इमेज कुठे जाते इन्फिनिटी वरती जाते. मग फायनल इमेज ही आयपीस इन्फिनिटी वरती केव्हा तयार करेल जेव्हा हा जो ऑब्जेक्ट ए डॅश बी डॅश आहे हा ह्या आयपीसच्या फोकसवरती येईल, बरोबर. मग जर फोकसवरती आला तर यूई मग काय येणार सांगा फोकल लेंथ ऑफ आयपीस येणार. देअरफॉर इथे लिहून ठेवतो यूई जे येणार आहे ते पुन्हा काय येणार आहे फोकल लेंथ ऑफ आयपीस येणार आहे. ओके, मग हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा लिहिणार सांगा मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू कसा येणार सांगा मायनस एफ ओ अपॉन एफ ई. ओके, यूई ला काय टाकला मी फोकल लेंथ ऑफ आयपीस मायनस एफ ओ अपॉन एफ ई. ओके, मॅग्निफाइंग पॉवर जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल. बरं लेंथ ऑफ ट्यूब सांगा. लेंथ ऑफ ट्यूब सुद्धा चेंज होणार. जसं यूई ला आपण काय टाकणार आहे एफ ई टाकणार आहे. मग काय ना सांगा एफ ओ प्लस
FE, मॅग्निट्यूड ऑफ FO प्लस मॅग्निट्यूड ऑफ FE, बरोबर. ही झाली लेंथ ऑफ ट्यूब. जर फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल, इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल तर. ओके. जर आता पुढचं केस आहे, जर फायनल इमेज जे आहे ते फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होत असेल. इफ फायनल इमेज ऍट DDV वरती तयार होत असेल, जर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होत असेल, तर मग फॉर्म्युला मित्रांनो काय येतो बघा. एकदम मी डायरेक्ट फॉर्म्युला देतोय, त्याचं प्रूफ पण तुम्हाला हवं असेल तर देईन मी. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ astronomical telescope when final image formed at distance of distinct vision is equal to minus FO upon FE into bracket 1 plus FE upon D. आलं लक्षात? काय येणार फॉर्म्युला सांगा. मायनस FO अपॉन FE इंटू ब्रॅकेट 1 प्लस FE बाय D येणार आहे. ओके. बघा हे इरेज करू थोडस, ह्याचा प्रूफ देतो तुम्हाला की हा जो फॉर्म्युला हा येतोय कसा. बघा, जर आयपीसचा विचार केला, फॉर आयपीस ओके, फोकल लेंथ काय सांगा FE येणार आहे. ही कशी येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे, का तर कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ओके. ऑब्जेक्ट डिस्टन्स काय आहे सांगा, UE आहे. हे कसले येणार सांगा, निगेटिव्ह येणार आहे. ओके. बघा इथं आयपीस होता आणि आपण कुठं ऑब्जेक्ट दाखवला होता, इथं दाखवलं होतं, बरोबर. A', B', हा काय होत होता आयपीस साठी ऑब्जेक्ट, मग UE हे होत होतं, बरोबर. आणि डिस्टन्स जे आहे ते आपण कुठून इकडे असं मोजत जाणार आहे आणि जो रे ऑफ लाईट आहे तो असा जातोय. ओके. ठीक. म्हणून आपण UV कसा घेतला, निगेटिव्ह घेतलेला आहे. ठीक आहे. बर. आणि फायनल इमेज कुठे फॉर्म होते, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होते, बरोबर. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म झाली तर V जो आहे तो सुद्धा काय ना सांगा, जे आयपीसने इमेज फॉर्म तयार केलेली आहे, आयपीसने जी इमेज फॉर्म केलेली आहे फायनल इमेज, ती सुद्धा कुठं आली होती, ऑब्जेक्ट ज्या साईडला त्याच साईडला इमेज आली होती. म्हणजे जे फायनल इमेज डिस्टन्स आहे ते सुद्धा काय येणार सांगा, मायनसच येणार आहे, मायनस D येणार. ओके. इसमध्ये मी फॉर्म्युला कोणता वापरतो लेन्सचा, 1/V मायनस 1/U इज इक्वल टू 1/F वाला फॉर्म्युला वापरू. कसं येणार सांगा, 1/V ला टाकला मी काय मायनस D. ओके. मायनस 1/U ला काय टाकतोय, मायनस UE इज इक्वल टू मायनस 1/, फोकल लेंथ कशी येणार आहे, प्लस FE. समजते. हे कसं येणार सांगा, 1/-D हे प्लस 1/UE इज इक्वल टू 1/FE. ओके. मग हा जो मायनस आहे पलीकडे गेला, 1/UE इज इक्वल टू 1/FE प्लस 1/D. चालेल. हा मायनस आहे पलीकडे जाऊन प्लस झाला. 1/UE इज इक्वल टू काय ना सांगा, FE प्लस D. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, FE प्लस D अपॉन FED. समजतंय. मग ह्याच्यावरून UE ची व्हॅल्यू किती येईल सांगा, UE इज इक्वल टू FED अपॉन FE प्लस D. ही झाली UE ची व्हॅल्यू. ओके. आता ही जी UE ची व्हॅल्यू आहे ते आपण जनरल फॉर्म्युला कुठला सांगा, मायनस FO अपॉन UE ह्याच्यात टाकूया उचलून. मॅग्निफाइंग पॉवर ह्याचा तुम्हाला प्रूफ देतोय, हा जो फॉर्म्युला आहे ह्याचा तुम्हाला काय देतोय मी, प्रूफ द्यायला लागलोय. मॅग्निफाइंग पॉवर जेव्हा फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होईल, मायनस FO लिहिला मी. ओके. अपॉन UE ची व्हॅल्यू टाकतो. UE ची व्हॅल्यू काय सांगा, FED अपॉनचा काय FE प्लस D वर गेला, अपॉन FED अपॉनचा FE प्लस D वर गेला. ओके. आता मला सांगा काय ना, मॅग्निफाइंग पॉवर जेव्हा फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होईल तेव्हा मायनस FO अपॉन FE कसं येणार सांगा, इनटू ब्रॅकेट हा FE आणि हा जो D आहे तो ह्या दोघांना पण कॉमन डिवायझर आहे. बघा FE प्लस D अपॉन D हा झाला. आता हा जो D आहे हा वाटून देतो दोघांच्या मध्ये. कसा येईल सांगा, मॅग्निफाइंग पॉवर या फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होईल तेव्हा कसा येईल सांगा, मॅग्निफाइंग पॉवर जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होईल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती, मायनस FO अपॉन FE इंटू ब्रॅकेट काय येईल सांगा, FE अपॉन D प्लस D अपॉन D म्हणजेच 1. बघा काय झाला, फॉर्म्युला आला का, हाच फॉर्म्युला आला. लक्षात आलं. म्हणजे जेव्हा फायनल इमेज जी आहे ती डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होईल तेव्हा हा तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे मॅग्निफाइंग पॉवर फाइंड आउट करण्यासाठी. ओके. हा प्रूफ समजला. प्रूफ मध्ये काय केलं सांगा, आयपीसचा विचार केला. आयपीस फायनल इमेज कोण तयार करणार, आयपीस तयार करणार, म्हणून फायनल आयपीसचा विचार केला. आयपीसची फोकल लेंथ प्लस घेणार, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह येणार, इमेज डिस्टन्स पण निगेटिव्ह येणार. बघितलं आपण दोन्ही इमेजेस आयपीस कडून तयार होणाऱ्या काय झाले रे, जे बघितलं आपण ऑब्जेक्ट सुद्धा आणि इमेज सुद्धा आयपीसच्या कुठे आहे, डावीकडे आहे, बरोबर. म्हणून आपण काय घेतलं, निगेटिव्ह घेतलेलं आहे. ओके.
समजतंय? आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या. आता राहिलं काय लेंथ ऑफ ट्यूब. जसं की आपल्याला माहिती आहे फायनल इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होत असेल तर लेंथ ऑफ ट्यूब आपण कॅल्क्युलेट केली. ओके, आता लेंथ ऑफ ट्यूब फाइंड आउट करायची आहे. लेंथ ऑफ ट्यूब काय आहे? लेंथ ऑफ ट्यूबचा फॉर्म्युला आहे काय? फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला मला सांगा. एफओ मॅग्निट्यूड ऑफ एफओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ युई. ओके, आता मॅग्निट्यूड ऑफ एफओ तसाच लिहिला प्लस मॅग्निट्यूड ऑफ युई. युईची मॅग्निट्यूड आपण इथं आता काढलेली होती. काय होती सांगा? एफईडी एफई इंटू डी अपॉन एफई प्लस डी. ओके, हे बघा 1 अपॉन युई काढला. मग युईची काय होणार सांगा? एफईडी अपॉन एफई प्लस डी. हा झाला लेंथ ऑफ ट्यूब साठी फॉर्म्युला. याच्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? लेंथ ऑफ ट्यूब जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल? डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन वरती तयार होत असेल. बघा, ह्या ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये आपण आतापर्यंत बघितलेले फॉर्म्युले कोणकोणते आहेत बघा, कन्सेप्ट कोणकोणते आहेत. जेव्हा जनरल आपल्याला जनरल केसमध्ये आपण फॉर्म्युला तयार काय केला सांगा? मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू मायनस एफओ अपॉन युई तयार केला. लेंथ ऑफ ट्यूब एफओ प्लस युई. जेव्हा फायनल इमेज इन्फिनिटी वरती तयार होत असेल तर हे फॉर्म्युले, आणि फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन वरती तयार होत असेल तर हे फॉर्म्युले. ओके, आता ह्याच्यावरती आपल्याला काय सॉल्व्ह करायचे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे की जेणेकरून तुम्हाला क्लॅरिफिकेशन येईल. सो फ्रेंड्स, तुम्हाला दोन प्रॉब्लेम दिलेत बघा. ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप वरती डिपेंड असणार आहे. एक दिलाय फॉर ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मॅग्निफाइंग पॉवर दिलेली आहे 5, लेंथ ऑफ ट्यूब दिलेली आहे 36, फायनल इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म झालेली आहे सांगितलं, आणि फाइंड एफओ अँड एफई. बरोबर? तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर दिलेल्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत आणि केअरफुली बघायचं आहे की फायनल इमेज कुठे फॉर्म होते त्यांनी सांगितले प्रॉब्लेम मध्ये, ते बघायचं आहे. आता सांगितले फायनल इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म झालेली आहे. बरोबर? आपल्याला एफओ आणि एफई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग मॅग्निफाइंग पॉवरचा काय फॉर्म्युला सांगा? मायनस एफओ अपॉन युई. युई कधी? जनरल फॉर्म्युला. जेव्हा फायनल इमेज इन्फिनिटी वरती असेल तर एफओ अपॉन एफई. ओके, एफई. मॅग्निफाइंग पॉवर किती दिलेली आहे? 5. परंतु कसली 5 येणार? -5. तुम्हाला माहिती आहे मॅग्निफाइंग पॉवर कशी असते सांगा? निगेटिव्ह असते ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपच्या केसमध्ये. का? ऑब्जेक्ट, आणि जर फायनल इमेज बघितलं तर ऑब्जेक्ट वर आहे आणि फायनल इमेज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली आहे. इज इक्वल टू मायनस एफओ अपॉन एफई. मायनस बरोबर हे मायनस कॅन्सल झालं. मग एफओ इज इक्वल टू काय मिळालं सांगा? 5 एफई मिळाला. ओके, परंतु लेंथ ऑफ ट्यूब किती दिलेली? लेंथ ऑफ ट्यूबचा फॉर्म्युला एफओ ची मॅग्निट्यूड प्लस एफई ची मॅग्निट्यूड जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल? इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल तर. मग 36 इज इक्वल टू एफओ. एफओला काय टाकला? 5 टाइम्स एफई टाकला, प्लस इथं बघा एफओला काय टाकला? 5 टाइम्स एफई टाकला, प्लस हा एफई, म्हणजे 5 प्लस 1 36 इज इक्वल टू किती होणार? 6 एफई येणार. मग एफई इज इक्वल टू किती येणार सांगा? 6 सेंटीमीटर. फोकल लेंथ ऑफ आयपीस किती मिळाली? 6 सेंटीमीटर. मग फोकल लेंथ ऑफ आयपीस 6 आहे, ही उचलली आपण आणि कशामध्ये टाकली? ह्याच्यामध्ये टाका. किती येणार सांगा? फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू 5 टाइम्स एफई आहे. फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू 5 इंटू 6, म्हणजे फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह किती येणार सांगा? 30 सेंटीमीटर. काय डाऊट आहे का? फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह 30 सेंटीमीटर, फोकल लेंथ ऑफ आयपीस 6 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप मध्ये सांगितलं फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह दिलाय 50 सेंटीमीटर, फोकल लेंथ ऑफ आयपीस दिलाय 5 सेंटीमीटर. म्हणजे इथं उलट आहे. पलीकडे तुम्हाला मॅग्निफाइंग पॉवर दिली होती, बरोबर? इथे तुम्हाला काय करायचं आहे? मॅग्निफाइंग पॉवर फाइंड आउट करायची आहे. अगोदर मी तुम्हाला सांगितलं इमेज कुठे फॉर्म होते हे बघत चला. अगोदर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन वरती फॉर्म होते. म्हणजे मॅग्निफाइंग पॉवरचा काय फॉर्म्युला जेव्हा फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन वरती तयार होते तर मायनस एफओ अपॉन एफई. अगदी बरोबर. मायनस एफओ अपॉन एफई इंटू ब्रॅकेट 1 प्लस एफई बाय डी. लक्षात? मी तुम्हाला दिलेले आहेत फॉर्म्युले आणि ह्याचं प्रूफ पण दिलेलं आहे कसं होतं ते. आता इथं व्हॅल्यू टाकायची मायनस एफओ. एफओ ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 50 अपॉन एफई ची व्हॅल्यू 5 इंटू ब्रॅकेट 1 प्लस एफई किती आहे बोला? एफई आहे 5 अपॉन डी किती असतो? डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन 25. ओके, मग हे जर 50 ला 5 ने डिवाइड केलं मायनस 10 इंटू ब्रॅकेट 1 प्लस हे 5 ने 25 ला जातो 1 अपॉन 5. ओके, किती त्यांना सांगा? मायनस 10 इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5 प्लस 1 6 अपॉन 5. म्हणजेच किती येणार सांगा? 5 टू जा 10 म्हणजे मायनस 2 इंटू 6 म्हणजे मायनस 12. ही काय झालेली? मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप when final image is formed at distance of distinct vision वरती. ओके, बट मॅग्निफाइंग पॉवरला
मला सांगा युनिट असतं का? नाही. का तर सिमिलर क्वांटिटीचा रेशो बरोबर. वरती पण आपण अँगल बाय इमेज घेतला होता, खाली पण अँगल बाय ऑब्जेक्ट घेतला, म्हणजे अँगल अपॉन अँगलला युनिट नाही. ओके, ठीक आहे. अजून तुम्हाला प्रॉब्लेम देतोय बघा, एकदम सिंपल प्रॉब्लेम येतात ह्याच्यावरती. जर कन्सेप्ट क्लिअर असेल, तुमचा फॉर्म्युला पार्ट असेल मॅग्निफाइंग पॉवरचा, जनरल फॉर्म्युला, फायनल इमेज इन्फिनिटीवरती तयार झाली असेल तर, आणि फायनल इमेज जर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजनवरती तयार झाले असेल तर, तुम्हाला दोन फॉर्म्युले पार्ट करायचे, मॅग्निफाइंग पॉवर आणि लेंथ ऑफ ट्यूब.